चला तर विद्यार्थ्यांनो, आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत करते। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण शब्दांच्या जाती यामधील नाम व नामाचे उपप्रकार पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा। जेव्हा आपण एखाद्या मूर्त किंवा अमूर्त वस्तू व पदार्थांना जे नाव दिलेले असते त्यांना नाम असे म्हणतात। ही नामाची व्याख्या आहे विद्यार्थ्यांनो, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि पाठ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढील व्याकरण समजायला, पुढील घटक उपप्रकार समजायला सोपं जाईल। कोणत्याही मूर्त किंवा अमूर्त वस्तूला दिले गेलेले नाव म्हणजे नाम। मग नामाचे उपप्रकार मुख्य 3 प्रकार पडतात। मग नामाचे पडणारे 3 प्रकार सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम। मग आपण या व्हिडिओमध्ये सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम त्यांची व्याख्या, उदाहरणे आणि त्यांचे पडलेले उपप्रकार देखील पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। पहिला प्रकार आहे नामाचा सामान्य नाम। त्याची व्याख्या पाहूया। जेव्हा एकाच गटातील प्रत्येक वस्तूला त्यांच्या समान गुणधर्मामुळे एकच नाव दिले जाते त्यालाच सामान्य नाम असे म्हणतात। एकाच गटातील प्रत्येक वस्तूला त्यांच्या समान गुणधर्मामुळे एकच नाव दिलं जातं त्याला आपण सामान्य नाम असे म्हणतो। मग उदाहरणार्थ मुलगा, मुलगी, झाड, गृह हे सामान्य नामाचे उदाहरणे आहेत। चला तर पुढील प्रकाराकडे वळूयात। पुढील प्रकार आहे दुसरा नामाचा विशेष नाम। चला तर त्याची व्याख्या देखील पाहूयात। जेव्हा विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होतो तेव्हा विशेष नाम होते। विशिष्ट व्यक्ती, प्राण्याचा, वस्तूचा बोध होतो तेव्हा कोणतं नाम होतं? विशेष नाम। चला तर त्याचे उदाहरणे देखील पाहूया। पुणे, कळसुबाई, हिमालय, रमेश, कविता। विशिष्ट व्यक्ती, वस्तू, प्राणी याचा उल्लेख झाला की विशेष नाम समजायचं। पुढील प्रकाराकडे वळूयात। पुढील प्रकार आहे तिसरा भाववाचक नाम। चला तर भाववाचकची व्याख्या देखील पाहूया। ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही आणि डोळ्यांनी पाहता देखील येत नाही त्याला आपण भाववाचक नाम असे म्हणतो। चला तर त्याचे उदाहरणे पाहूयात। सौंदर्य, राक्षस, देव, अप्सरा, श्रीमंती, गर्व, कीर्ती हे कशाची उदाहरणे आहेत? तर भाववाचक म्हणजेच भावना, म्हणजे हे ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही आणि डोळ्यांनी पाहता येत नाही त्यांना आपण काय म्हणतो? भाववाचक नाम असे म्हणतो। हे झाले नामाचे मुख्य 3 प्रकार। पुढील आहे सामान्य नाम। त्याचे उपप्रकार पडतात। मग त्याचे उपप्रकार किती व कोणते ते देखील पाहूयात आणि त्यांच्या व्याख्या देखील पाहूयात। मग सामान्य नामाचे उपप्रकार पडतात फक्त विद्यार्थ्यांनो, तेही 2, पदार्थवाचक नाम, समूहवाचक नाम। चला तर सामान्य नामाचा पहिला प्रकार आहे पदार्थवाचक नाम। चला तर त्याच्याकडे वळूयात। पहिला प्रकार आहे पदार्थवाचक नाम आणि त्याची व्याख्या आहे जे घटक लिटर, मीटर, ग्रॅम मध्ये मोजतात त्यांना आपण पदार्थवाचक नाम असे म्हणतो। मग पदार्थवाचक नाम म्हणजे काय? तर चला त्याची उदाहरणे घेऊया। सोने, चांदी, तांबे, दूध, पाणी, कापड, साखर। जे घटक लिटर, मीटर, ग्रॅम मध्ये मोजता येतात ते सर्व पदार्थवाचक नाम आहेत। पुढील उपप्रकार आहे सामान्य नामाचा समूहवाचक नाम। त्याची व्याख्या आहे समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांचा एकत्रित समूहाला दिलेलं नाम म्हणजे समुदायवाचक नाम किंवा समूहवाचक नाम होय। विद्यार्थ्यांनो, जर एक ट्रिक लक्षात ठेवायची असेल तर नावातच याची व्याख्या आहे। मग चला याची उदाहरणे देखील पाहूयात। मोळी, ढीग, जुडी, गंज, घास। मग हे सगळे काय आहेत? तर समूह आहे त्यांचा, मोळी। चला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।